मित्रांनो, गोष्ट आहे बिहारमधल्या बक्सर भागातल्या उपाध्यायका टोला नावाच्या ठिकाणाची. रमाकांत नावाच्या व्यक्तीची. रमाकांत यांना 2 मुलं होते. त्यातला एक जण सैन्यामध्ये भरती झाला. अर्थात थोडीशी आर्थिक स्थिती सुधारली म्हणून त्यांनी एक घर घ्यायचं ठरवलं. त्यांनी थोडी शोधाशोध केली. त्यानंतर त्यांना एक ब्रिटिश काळातलं पण चांगलं घर सापडलं. अर्थात त्या घरात कोणी राहत नव्हतं. त्या घराचे जे कोणी मालक होते त्यांच्याशी संपर्क करून त्यांनी व्यवहाराची बोलणी केली आणि घर विकत घेतलं. घराची रचना अशी होती की आतमध्ये गेल्यावर अगदी समोरच मोकळ्या जागेत पिंपळाचं झाड होतं. घर घेतल्यावर त्यांनी पूजेचा कार्यक्रम ठेवला. पूजेला आसपासचे लोक आले. त्यात बहुतेक जण पंडितच होते. जे मुख्य पंडित होते त्यांनी हवन करून मंत्र उच्चार सुरू केले. बाकीचे डोळे बंद करून शांत बसले. पण मुख्य पंडित जे मंत्र म्हणत होते त्यांच्या सोबतच एक मधुर आवाज ऐकू यायला लागला. तो सेम मंत्र म्हणत होता. पंडितांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी डोळे उघडून पाहिलं तर त्यांना कोणीच दिसलं नाही. पण त्यांना वाटलं की असेल कोणीतरी, म्हणून त्यांनी पुन्हा आपले डोळे बंद करून मंत्र उच्चार सुरू केला. पूजा पूर्ण झाली. सगळे आपापल्या घरी गेले. त्यानंतर रमाकांत आपल्या मित्रासोबत गावात असलेल्या ब्रह्म मंदिरात गेला. तिथं त्यांना एक साधू भेटले. त्यांचा आशीर्वाद वगैरे घेतला. तेव्हा ते साधू त्यांच्यावर चिडले आणि म्हणाले की जेव्हा कधी मोठं काम कराल तेव्हा घरातल्या मोठ्या व्यक्तीला विचारलं पाहिजे. त्यातल्या त्यात नवीन घर घेणार असाल तर विचारलंच पाहिजे. रमाकांत यांना काही समजलं नाही. तेव्हा ते साधू म्हणाले, ब्रह्मराक्षस 24 वर्षांपासून मुक्ती मागते. आता तुझी मदत फक्त बजरंगबलीच करतील. पण त्यांच्या काहीच लक्षात आलं नाही. आता ते साधू असं का म्हणाले? काय होती ब्रह्मराक्षसाची खरी कहाणी आणि या गोष्टीचा शेवट कुठे झालाय ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्र भूमी. आता पूजा वगैरे झाल्यानंतर रमाकांत यांचं कुटुंब तिथं राहायला आलं. त्यांच्या पत्नीनं स्वयंपाक करायला सुरुवात केली. कांदा लसूण भाजीसाठी तयार केले आणि चूल पेटवायला घेतली. पण चूल काही पेटेना. तितक्यात एक आवाज आला की या घरात कांदा लसूण चालणार नाही. सुरुवातीला आपला भास असावा म्हणून आवाजाकडे दुर्लक्ष केलं. पण पुन्हा तसाच आवाज आला. तेव्हा मात्र त्या बाहेर पळाल्या. रमाकांत घरी आल्यावर त्यांना सांगितलं. त्यांनीही सगळं घर शोधलं पण काहीच दिसलं नाही. पण त्यांच्या बायकोने मात्र त्यानंतर कांदा लसूण घरात आणायला बंद केलं. त्यानंतर एक दिवस रमाकांत गावातून चक्कर मारत असताना एकाने सांगितलं की तुमचा पोरगा गावात दारू पिऊन पडलाय. रमाकांत तिथे गेले. आपण दारूला कधी हातही लावत नाही आणि आपला मुलगा असा दारू पिऊन पडलाय हे पाहून त्यांना राग आला. पण तरी मुलाला घेऊन ते घरी आले. त्याला झोपू घातलं आणि तेही झोपायला गेले. अर्ध्या रात्री त्यांची पत्नी बाथरूमसाठी उठली. तिला खिडकीतून बाहेरचं दृश्य दिसलं. ती घाबरली. तिनं रमाकांतला उठवलं. रमाकांत धावत पळत बाहेर आले. बाहेर त्यांच्या मुलाचा मृतदेह पिंपळाच्या झाडाला लटकलेला दिसला. त्यानंतर ते पुन्हा मंदिरात गेले. त्या साधूला भेटले. रडत रडत सगळी गोष्ट सांगितली. साधूने सांगितलं की तिथं ब्रह्मराक्षस आहे. तुझ्या मुलाने चुकी केली आणि त्याने शिक्षा दिली आणि यापुढेही तसंच होणार. रमाकांतने घर सोडून जायचं ठरवलं. पण साधूनं सांगितलं की तुम्ही त्याला जागवलंय, त्यामुळे तुम्ही कुठेही गेला तरी फायदा होणार नाही. त्यामुळे हनुमानाचं अनुष्ठान कर. त्यानंतर रमाकांत यांनी अनुष्ठान सुरू केलं. सुरुवातीला ब्रह्मराक्षसही त्यांच्या सोबत श्लोक म्हणायचा. पण रमाकांत यांची हिम्मत करून रोज हेच चालू होतं. हे अनुष्ठान तब्बल 107 दिवस चाललं. 108व्या दिवशी अनुष्ठान चालू असताना त्यांना जाणवलं की आपल्या पाठीमागे कोणीतरी आहे. त्यांनी मागे वळून पाहिलं तर त्यांच्या मागे अवाढव्य रक्ताने माखलेला माणूस बसलेला होता. त्याला 2 शिंग असल्याचं त्यांनी पाहिलं. ब्रह्मराक्षसाने रागात काही मंत्र म्हणाले आणि रमाकांत बेशुद्ध पडले. शुद्धीवर आल्यावर ते पुन्हा साधूला भेटायला मंदिरात गेले. पण तिथं साधू नव्हते. त्यांनी सगळीकडे शोधलं पण साधू महाराज कुठेच सापडेना. नंतर ते घरी आले. कसं तरी करून ते झोपले. अर्ध्या रात्री त्यांना जाग आली आणि ते सरळ बाहेर पिंपळाच्या झाडाजवळ गेले. तिथं गेल्यावर त्यांना तिथंच पूजा करण्याची इच्छा झाली. त्यांनी सगळं साहित्य घेऊन पूजा सुरू केली. तशीच त्यांची नजर झाडावर गेली. तिथं एका फांदीवर ब्रह्मराक्षस त्यांना दिसला, जो त्यांच्याकडेच पाहत होता. पण त्यांनी पूजा सुरूच ठेवली. त्यानंतर त्यांचा आणि ब्रह्मराक्षसाचा आवाज सगळ्यांना ऐकू येत होता. तो राक्षस दिसत फक्त रमाकांतलाच होता, पण आवाज सगळ्यांना येत होता. थोड्या वेळानं एक उजेड त्यांच्याकडे आला आणि जवळ येऊन विझून गेला.
तितक्यात रमाकांत बेशुद्ध पडले. ते उठल्यावर त्यांनी सगळीकडे पाहिलं, पण ब्रह्मराक्षस कुठेच दिसेना. नंतर साधू जवळ गेल्यावर त्यांना समजलं की ब्रह्मराक्षसाला मुक्ती मिळाली. महाराष्ट्र भूमी कोणत्याही अंधश्रद्धेचं समर्थन करत नाही. कदाचित हे मनाचे खेळही असतील, पण असा काही अनुभव तुमच्या ऐकण्यात आहे का? ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा.